बातमी महत्वाची. देशात स्पीड पेट्रोलच्या दरात 2 रुपये 35 पैशांची वाढ झालेली आहे. इंडियन ऑइल, एचपी आणि भारत पेट्रोलियमकडून ही दरवाढ करण्यात आली. दुसरीकडे इंडस्ट्रियल डिझेल 22 रुपयांनी महागलं. देशात एलपीजीचं संकट अजूनही गंभीर असल्याची भूमिका केंद्र सरकारनं स्पष्ट केलेली आहे. तर तिकडे नागपुरात ॲडव्हान्स पेमेंट दिल्यानंतरच तेल कंपन्यांकडून पेट्रोल पंपांना डिझेल मिळणार आहे. युद्धामुळे पेट्रोल पंपांना तेल कंपन्यांकडून उधारीवर इंधन मिळणार नाहीये. तेल कंपन्यांना मिळणाऱ्या पेट्रोल डिझेलच्या पुरवठ्यातही कपात होण्याची शक्यता आहे. तेल कंपन्यांकडनं पेट्रोल पंप मालकांना आता उधारीवर पेट्रोल आणि डिझेल देणं बंद झालेलं आहे. इराण इस्रायल युद्धाचा परिणाम थेट पेट्रोल आणि डिझेलच्या व्यवहारावरही आपल्याला दिसून येतोय. नागपूर शहरामध्ये सरकारी आणि खासगी मिळून जवळपास 300 पेट्रोल पंप आहे. पूर्वी सुट्टीच्या दिवसांमध्ये किंवा सलग सुट्ट्या असल्यास 2-3 दिवसाची उधारी काही पंप चालकांना कंपन्यांकडून मिळत असे, परंतु आता युद्धाचा परिणाम म्हणून आधी ॲडव्हान्स पेमेंट द्या, नंतरच जे आहे ते डिझेल आणि पेट्रोल मिळेल असं सांगण्यात येत आहे. आपल्यासोबत इथले कर्मचारी आहेत. सर, काय सांगणार? ॲडव्हान्स पेमेंट द्यावं लागतं? ॲडव्हान्स पेट्रोल पंपात ॲडव्हान्स पेमेंट जमच राहते साहेब. ते उधारी नाही देतात कंपनी कोणाला. तुम्ही उधारी देताय का ग्राहकांना? नाही, आम्ही लोक नाही देत असं. नाही उधारी. आता ती उधारी पेट्रोल पंप मालकांना बंद केलेली आहे, कारण की पेट्रोल पंप मालकांना हे आधी ॲडव्हान्स पेमेंट कंपनी द्यावं लागतं, त्यानंतरच डिझेल आणि पेट्रोल मिळतंय. कॅमेरामॅन सचिन साहेबांसह गजानन माटे, TV9 मराठी, नागपूर.